तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण कुडाळ जवळच्या गावातला दगड भारतभर प्रसिद्ध होता. हो, बरोबर ऐकलत तुम्ही, दगड. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. आकेरी गावातला दगड प्रसिद्ध होता मंदिर बांधण्यासाठी. कोकणात सगळीकडे जांभा दगड मिळतो, पण या दगडापासून सुबक मूर्ती बनवणं अशक्य काम. त्यामुळे कोकणात कुठेही मंदिर बांधकामासाठी लागणारा दगड फक्त आकेरीमधूनच आणला जायचा. इथला दगड का प्रसिद्ध होता हे इथे असणाऱ्या रामेश्वर मंदिराकडे पाहिल्यावर समजतं. पंचायतन पद्धतीने बांधलेल्या मंदिरात देवाचा दगडी पलंग दिसतो, जो इथे मिळणाऱ्या दगडानेच बनवलाय. मंदिराच्या आत गेल्यावर जे दिसतं ते बघून आपण थक्क होतो. काळ्या दगडाच्या भल्या मोठ्या खांबांवर सुबक असं कोरीव काम केले, ज्यावर वेगवेगळे देवता आणि नागशिल्प कोरलेत. सोबतच लाकडावर सुद्धा शिल्प बघायला मिळतात. गर्भगृहात जाण्याआधी बाहेरच्या दरवाजावर असणाऱ्या द्वारपालांवरून नजर हटतच नव्हती. हे मंदिर खास आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात कोरीव काम असणारी मंदिरं कोकणात कमी आहेत. पण हे मंदिर या सगळ्याला अपवाद आहे. असं म्हणतात, आकेरी गावातला दगड उत्तरेत सुद्धा जात होता. आकेरी गाव फक्त दगडांसाठीच नाही तर अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि रिपोस्ट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कन्याला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.